12 आणि 24 वर्षांच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत जी.आर. निर्गमित दिनांक 22/5/2026। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर ज्या कर्मचाऱ्यांना सेवेची 12 वर्षे किंवा 24 वर्षे झालेली आहेत, तर त्यांच्या नियमित सेवेनंतरची जी 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आहे, ती लागू करण्याबाबत अखेर जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा जी.आर. दिनांक 22 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया की आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत कोणता जी.आर. लागू करण्यात आलेला आहे किंवा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर 12 ते 24 वर्षांच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक 1861/2025 महाराष्ट्र राज्य अनुदानित आश्रमशाळा वसतिगृहे व इतर यांनी दाखल केले असून सदर प्रकरणी माननीय न्यायालयाने दिनांक 10/12/2025 रोजीच्या निर्णयानुसार अपीलार्थींना सुधारित आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लाभ देण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहेत। यानुसार आदिवासी विभाग अंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचलित अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरून शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक, उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यास याद्वारे मंजूर देण्यात येत आहे। तसेच सदर योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहेत। तसेच कोणत्याही प्रकारची थकबाकी देय होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत या पद्धतीचा जो जी.आर. आहे तो हा जी.आर. असून या जी.आर. नुसार ही एकंदरीत कार्यवाही करण्याचे सांगण्यात आलेले आहे। आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। त्यानंतर 28 जून रोजी होणारी जी TET आहे, शिक्षक पात्रता परीक्षा, त्या परीक्षेच्या संदर्भात तयारी करण्यासाठी आपल्याला विविध विषयांचे व्हिडिओज हवे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण TETची तयारी करून घेऊ शकता। जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।